गुरुचरित्र अध्याय 49 मराठी भावार्थ। या अध्यायात नामधारकाला सिद्धमुनी शिवपार्वती संवादाच्या स्वरूपात गुरुगीता सांगतात। पूर्वी शंकर कैलास शिखरावर बसले असता हिमालयाची कन्या पार्वती हिने त्यांना सर्व लोकांचा उद्धार करण्याचा हेतू मणी धरून प्रश्न विचारला। तो प्रश्न व त्याला शंकराचे उत्तर हीच गुरुगीता होय। सिद्धांनी गुरुगीता शंभू मुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली। ही गुरुगीता पुढे मंत्ररूप झाल्यामुळे या अध्यायात न्यास कवच आदीही सांगितले आहे। देवधारी जीव कोणत्या मार्गाने ब्रह्मरूप होईल असा प्रश्न पार्वतीने शंकराला विचारला, तेव्हा शंकराने गुरुविना ब्रह्म ज्ञानत, गुरुशिवाय अन्य परब्रह्म नाही असे प्रतिज्ञेवर सांगितले। नंतर गुरुची महती, गुरुभक्तीची माहिती आणि गुरुबाबत अनन्य भाव कसा असावा इत्यादीचे विस्ताराने वर्णन केले आहे। गुरु या दोन अक्षरांचे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे। गुरु हा किती थोर व लोकांचा उद्धार करता आहे याचेही वर्णन केले आहे। पुढे गुरुगीता कोठे कोणी म्हणावे, तिच्या पाठाशी फलश्रुती काय हे सर्व सांगितले आहे। कलियुगात गुरुला शरण जावे हाच मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले आहे। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 49। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनी ते नमन करून विनवितसे कर जोडून भक्तिभावे करून या त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर प्राहिला प्रीती गाणगापूर कवनक्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून येथ काय कारणे वास गेला। आश्विन मध्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्रीगुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलपुत्रेसी विप्र म्हणती श्रीगुरुसी आईते म्हणणे करणे म्हणून या श्रीगुरु 19 श्रीगुरु हासती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आईती चला दाविने तुम्हासी ऐसे म्हणोळी भक्तांसी गेले अमराजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्रीगुरुमूर्ती श्रीगुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार या संगमासी प्रयाग समान पर्येसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमराजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे पर्येसा अनेक अष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती सांगेन ऐका एकचित्ती श्रीगुरु म्हणती शिष्यांचे 19 श्रीगुरुचे वचन विद्विताती भक्तजन अमरजा नाम कवना पासाव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपूर समस्त देव पळविले देवा दैत्यांशी झाली युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रभूत ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे एक विशिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी रागला आंबे मारिता दैत्यांची रक्त पडे भूमीसी अखिल राक्षस बिंदूशी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ आमचे मारिले आमचे देव सकळ म्हणून आलो तुझपाशी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळला मनी निघाला रौद्र घेऊनी दैत्य निर्दाळन करावया इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी माराला दैत्यांसी जीवन आणावया देवांसी उपाय काही करावा संतोषनी गिरिजारमण अमृत वचन उच्चारण घट दिधला तत्क्षण संजीवने उदक देखा उदक घेऊन इंद्राराव त्वरित जात असे स्वभाव शिंपोन या समस्त देव उठविले ते वेळी उरले अमृत घटी होते घेऊन जाता अमरनाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितीवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी नाम येसी संगम झाला भीमरथेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अति विशेखा दिसे अश्वस्त सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्याच तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्षाते पूजनी जावे मग शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी सवेची परतोने वृषभासी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून एका वृषभस्थानासी येऊनी निका अवलोकावे श्री शिवासी वाम हस्ती वृषण धरुणी तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवणी पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे पर्येसी ग्राम असे नागेशी तेथून उद्भवे असे जाणा त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्र आल्हादे सर्व काळी देह
विसरोणी हिंडत असे. लोक म्हणती पिसा त्याती निंदा करीती बहु असी. दोघे बंधू असती तयासी नाम त्याची अवधारा. एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर. बहुते बंधुते केला अवेर. आपण निघाले काशीसी. ब्रह्मद्वानी द्विजनिका. पिसा म्हणती मूर्ख लोक. बंधुसी म्हणे द्विज ऐका. नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मज जवळी. दाखवीन तुम्हा ते तात्काळी. आश्चर्य करती लोक सकळी. दाखवी म्हणती बंधुजन. इतुकी या अवसरी. विप्रगंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी. ईश्वराला तयाजवळी. विरवितसे शिवासी. आम्हा पाहिजे नित्य काशी. दर्शन व्हावे विश्वेश्वरासी. म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती. प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे काशी क्षेत्र निश्चिती. मणिकर्णिका कुंड झाले. संगम झाला नंदी भीमा. काशी तीर्थ काशी अतिउत्तमा. आचार्य करिता मनोधर्मा. बंधू ज्ञानी म्हणती मग. श्रीगुरु म्हणती भक्तजनांसी. काशी क्षेत्र प्रगटले ऐशी. संशय न धरावा तुम्हा मानसी. वाराणसी प्रत्यक्ष ही. ऐकोणी समस्त द्विजवर. करीती स्नानदान आचार. तेथून पुढे येती गुरुवर. सिद्ध सांगे नामधारका. आपले भगिनी रत्नबाईसी. दोष असी बहु असी. बोलावणी त्या समयासी. पुसतात श्री गुरुमुनी. ऐक पूर्व दोष भगिनी. तू आलीस आमचे दर्शनी. पाप तुझे असे गहने. आठवण करी म्हणत. ऐकून श्री गुरुचे बोला. पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूळ केवळा. इतुकी ज्ञान कैसे मज. श्रीगुरु म्हणती ती येसी. आपले पाप मदच पुससी. वधिले 5 मार्जारांसी. नेडासी खून धरी आपली. 5 मार्जारांचा घात. लागले अनेक दोष बहुत. ऐसे ऐकुनी पाही त्वरित. श्वेत गोष्ट झाली तिसी. श्रीगुरु पुस्ती ती येसी. तुझं अससी पापराशी. पुढीले जन्मी भोगीसी. तरी गोष्ट जाईल आताची. रत्नाबाई विणली स्वामी असी. उबगले बहुजन्मासी. याची काची दर्शनासी. आले मी मुक्त होईल म्हणून. इतुके ऐकून श्री गुरुमूर्ती. रत्नाबाईचे निरोप देती. पाप विनाशी जाय करीत. स्नान मात्रे जाईल कुष्ट. नित्य करीवो येथे स्नान. सप्तजन्मीचे पाप भग्न. संदेह न धरिवो अनुमान. म्हणती सांगती श्री गुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी. आम्ही देखील दृष्टीसी. स्नान करिता त्रिरात्रीसी. कुष्ट तिचे परहारिले. पुढे कोटी तीर्थ देखा. श्रीगुरु म्हणती सकळी का. स्नान मात्रे होय निका. याचे आख्यान बहु असे. स्नो व सूर्यग्रहणेसी. अथवा संक्रांती पार्वतीसी. अमावस्ये पौर्णिमा प्रतिपदेसी. स्नान तेथे करावे. पुढे तीर्थ रौद्रपाद. कथा असे अतिविनोद. गया तीर्थ समप्रद. तीर्थ असे अवधारा. पुढे असे चक्रतीर्थ. अतिविशेष पवित्र. केशवदेत सन्निध त्र. पुण्यराशी स्थान असे. दया तीर्थी स्नान करिता. पतित होती ज्ञानवंता. अस्थि होती चक्रांकिता. द्वारवती समान लेखा. ग्रामपूर्व भागेसी. कलेश्वर देव परियेसी. जैसे गोकर्ण महाबळेसी. समान नक्षत्र परियसा. अखंड श्रावण मासी. अभिषेक करावा देवासी. दीपाराधना कार्तिक मासी. अनंत पुण्य अवधारा. म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थांचे महिमान. स्वामी निरोपिले कृपेने. पुनीत केले आम्हासी. अर्षतेथे निरोपवन. श्रीगुरु मठा आले मठ स्थान. समाराधना करीती भक्तजन. महानंदा प्रवर्तलास. इथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थ महिमा निरूपणम नाम 49शतोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.